नमस्कार मित्रांनो. 10वीची परीक्षा आता लवकर जवळ येत आहे. प्रत्येक मुलाच्या मनात थोडी धाकधूक होत असेल, थोडं दडपण पण असेल. याच दडपणाचं रूपांतर आत्मविश्वासात करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहे महाडिक सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. प्रोफेसर लक्ष्मण महाडिक सर. मित्रांनो, महाडिक सरांना विद्यार्थ्यांचा मित्र म्हणूनही ओळखले जाते. सरांना महाराष्ट्र राज्य शासन 2016-17 पुरस्कार भेटला आहे. सरांनी गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी घडवले आहे. अभ्यासाची प्लॅनिंग आणि टाइम मॅनेजमेंट यात सरांचा मोठा अनुभव आहे. परीक्षेला आता खूप परीक्षेच्या शेवटच्या दिवसात नक्की काय करावे यावर सर आपल्याला आज गुरुमंत्र देणार आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की सर, परीक्षेला आता खूप कमी वेळ उरला आहे. अशा वेळी काही विद्यार्थ्यांचा अजूनही काही विषयांचा अभ्यास झालेला नाही. अशा वेळी राहिलेल्या अभ्यासाची सांगड कशी घालावी? तर सर्वात प्रथम मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईल. परीक्षेचा कालखंड आता मला वाटतं 1 महिना तुमच्यासाठी बाकी आहे. साधारणतः 30 दिवसाचं किती वेळ अजून बाकी? 30 दिवस आहे. तर आता मला 30 दिवसामध्ये माझ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. ही विद्यार्थ्याची मनाची धारणा झाली पाहिजे. एक सगळ्यात पहिली परीक्षा ही काही पहिल्यांदा येते असं नाही. अनेक परीक्षा आपण देत आलो आहेत. जीवनामध्ये अनेक परीक्षा आहेत. अभ्यासक्रमात शालेय याच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. त्या परीक्षेचं कुठलंही ताण तणाव टेन्शन न घेता त्याला आनंदाने सामोरे गेलं पाहिजे. म्हणजे मनाची पहिली तयारी की मला परीक्षेला बसायचं आहे ही केली पाहिजे. दुसरी गोष्ट की मला हा महिन्याचा कालखंड आहे. माझे हे सगळे विषय आहेत. त्या विषयांचा जो विषय कठीण जातो, त्या विषयातले काही टॉपिक कठीण आहेत, त्याचा आत्ता त्यांनी काय करावं, सुरुवातीच्या अभ्यास करावा. आणि जो सोपा विषय तो शेवटच्या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात घ्यावा. म्हणजे 30 दिवसाचं नियोजन करताना कठीण विषय, त्यातले काही कठीण टॉपिक ते विषय आधी घ्यावेत. त्या क्रमाने उतरत्या क्रमाने म्हणेल मी सगळ्यात सोपा सगळ्यात शेवटी घ्यावा. या पद्धतीने जर त्यांनी नियोजन केलं तर परीक्षेला सहजपणे तो सामोरे जाऊ शकतो. सर, माझा प्रश्न असा आहे की दिवसाचे 24 तास तर सर्वांकडेच असतात, पण त्या 24 तासामध्ये टाइम टेबल कसा बनवायचा आणि अभ्यास कसा करायचा? फार सोपी गोष्ट आहे. समजा एक विषय घ्या, कुठला एक विषय घ्या. समजा भाषा विषय घेतला, मला माझ्या माहितीनुसार 8-9 प्रश्न असतील, 3 तासाचा वेळ असेल आणि 80 गुणांचे उत्तरपत्रिका लिहायची. याचा गुणोत्तर काढा. 3 तासाचे किती मिनिट होतात? 180 मिनिट. 180 मिनिट भागिले 80 गुण, जे उत्तर येईल तो तुम्हाला काय मिळेल? टायमिंग मिळेल. इतक्या टायमिंग मध्ये मला इतक्याच गुणांचं लिहायचं आहे. समजा अशी कल्पना करायची, 10 मिनिटं आले आणि 5 मार्क आले. 10 मिनिटांमध्येच मला हे 5 मार्क मिळवायचे. मी माझे 7च मिनिटांमध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिल आणि एखादा 1.5 मिनिट मला पुन्हा शेवटी ओव्हरलुकिंग साठी 3 तासानंतर मला माझ्याकडे 10 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिला पाहिजे. मला काही राहिलं असेल तर मागची उत्तरपत्रिका चेक करून फायनल उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाच्या हातात देण्यासाठी अशा पद्धतीने नियोजन प्रत्येक विषयाचे हे करा. त्याचे मिळाले त्याला असणारे गुण, त्याला असलेला वेळ भागाकार करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? टाइम मिळेल. एका प्रश्नाला किती वेळ मिळेल? समजा तुम्हाला 10 मिनिट वेळ मिळाला भाषेच्या पेपरला, पहिला प्रश्न तुमचा निबंधाची कल्पना करतो मी. मला 10 मिनिटांमध्ये, मला 8 मिनिटांमध्ये द्यायचे. मला 1.5-1 मिनिटांमध्ये निबंधाची 4 ओळीची प्रस्तावना लिहायची, नंतर मधले मुद्दे मला लिहायचे आणि पुन्हा 2-2.5 ओळीची मला समारोप करायचा आहे. जसं तुम्ही माझं स्वागत केलं, सत्कार केला आणि जाताना माझे आभार मानला, तसं प्रत्येक प्रश्नाचे दीर्घोत्तरी प्रश्न असेल कुठल्याही विषयाचा 1.5 ते 2 ओळीमध्ये त्याची प्रस्तावना आली पाहिजे, मध्ये आशय असेल, उत्तर आलं पाहिजे आणि शेवटी या पद्धतीने या झाडांची लक्षणं सांगण्यात येतात. अशा पद्धतीने समारोप झालं. अशा पद्धतीने उत्तर लिहा, चांगला हस्ताक्षर काढा, चांगले गुण मिळतील. वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा उत्तर विसरायला होतात,
यासाठी रिव्हिजन करण्याची योग्य पद्धत कोणती? फार सोपीशी गोष्ट आहे. पहिल्यांदा स्वतःची कमिटमेंट करा, स्वतःशी बोलायला शिका, स्वतःला सांगायला शिका. आपण इतरांशी खूप बोलतो, स्वतःशी बोलत नाही. हे बघ, तुझी परीक्षा आहे, आता 1 महिना राहिला आहे, तुला अभ्यास करायचा आहे. टीव्ही, दूरदर्शन हे जे सगळे तुमचे मीडिया आहेत याच्यापासून दूर राहायचे. हा आदेश स्वतःला द्या. अभ्यासाला बसा. जे स्मरणात राहत नाही त्यात 2 वेळा 4 वेळा काय करा, वाचन करा, रिपीट करा. हा एक भाग झाला. गणित असेल, भूमिती असेल, विज्ञान असेल, विज्ञानाची संज्ञा असेल, गणिताची सूत्र असतील, भूमितीचे प्रमेय असेल, भिंतीला लावून ठेवा घरामध्ये. चालता चालता, बोलता बोलता कंटाळा आला, उभं राहा, फिरत राहा, मस्तपैकी वाचत राहा. a² + 2ab + b². म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ की तुम्ही ज्या रूम मध्ये झोपतात ना, वर सुद्धा तुम्हाला लावता येईल अशा पद्धतीने लावा. म्हणजे तुम्ही चालता, बोलता, येता, जाता. माणूस काय करतो, आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेले, डोळे दिलेले, वर दिलेले, आपण सगळं बघू शकतो. डोळ्याने एखादा फोटो जसा कॅप्चर होतो तसं मनाने सुद्धा तो काय होतो, फिक्स होतो कुठेतरी. जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसतात आणि a² + b² ब्रॅकेट² त्याचे तुम्हाला हे करता येत नाही, तर तुमची भिंत आठवते. अरे हा, तिथे ते लाल सहित आपण a² + 2ab + b² लिहिलेले पटकन आठवतं. अशा पद्धतीने अभ्यास करा. आणि काही गोष्टी आठवत नसेल तर मित्रमैत्रिणीची चर्चा करा. चर्चेतून जास्त ध्यानात राहतं. आणि आकृत्या असतील, हाताखालून काढा. 4 वेळा लिहा तुम्ही. कारण हाताखालून लिहितो म्हणजे त्यावेळेला डोळ्याने पाहतो, मनाने विचार करतो आणि पुन्हा त्याचा फोटोग्राफ्स निघतो लिहिताना. आपल्याला आपलं वही आठवते, आपला समाज आठवतो. म्हणजे या अभ्यासाच्या पद्धती, चांगल्या स्मरणात राहण्याच्या पद्धती. सर, जास्त गुण मिळण्यासाठी पेपर कसा लिहायला पाहिजे? फार सोपीशी गोष्ट सांगतो. मी आधी सांगितलं, जास्त गुण हवे तुम्हाला. 100 पैकी 100 गुण कधी मिळतील? प्रॅक्टिस केली. 100 गुणांचं उत्तर पत्रिका सोडली तर. तुम्ही 98 गुणांचं लिहिलं आणि 100ची अपेक्षा करायला गेले का? नाही. आता 100 गुणांचं लिहून 100 म्हणजे हे लिहून सुद्धा तुम्हाला 100 गुण मिळतील याची शाश्वती नसते. 7-8% कमी होऊ शकतात. पण मग चांगला पेपर लिहिताना पहिल्यांदा मी आधी सांगितलं तुम्हाला, प्रश्नाचं उत्तर लिहिताना 1.5-2 ओळीची प्रस्तावना झालीच पाहिजे. कारण मला बोर्डाचे पेपर तपासाचे अनुभव आहे. आम्ही पहिल्यांदा काय लिहितो, समजा एक उदाहरण देतो मी तुम्हाला, की पहिल्या महायुद्धाची कारणं सांगा. तर प्रश्न समजून वाचा. आपण फक्त पहिलं महायुद्ध वाचतो आणि कारण ऐवजी आपल्या डोक्यात परिणाम असतात. आपण महायुद्धाचे परिणाम लिहून टाकतो. घरी आल्यावर कळतं, अरे आपलं कारण विचारली होती. ते करू नका. म्हणून प्रश्न सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, कारण प्रश्नाचा रोख जो असतो तो शेवटी असतो. त्याची वैशिष्ट्ये विचारली की कारण विचारली की परिणाम विचारले, काय विचारलं, हे प्रश्न शेवटचं जे क्रियापद असतं बरोबर तुमच्या ह्याच्यामध्ये, ते आपल्याला विचारत असतं. म्हणून ते वाचा, त्या पद्धतीने सुरुवात करा. आशय सगळा झाला, समारोप करा. हे सगळं जर लिहिलं तुम्ही, अक्षर सुंदर असलं पाहिजे, कमीत कमी परीक्षकाला वाचता आलं पाहिजे. एक, आता त्याचे जे महत्वाचे मुद्दे असतील, महत्वाचे लक्षण असेल, वैशिष्ट्य असेल, लिहून झालं की पेन्सिलने किंवा एका हातात पेन्सिल ठेवा शेजारी, पेन्सिलने खून करा. महत्वाचं, कारण आम्ही सगळं वाचत बसत नाही. आम्हाला विचारलं की अमिबाची लक्षणं सांगा, जे आहे लक्षणं, त्या लक्षणांखाली तुम्ही काय करा, पेन्सिलने खून करा. पेन्सिलनेच करा. पेन वगैरे रंगीत शाई इंक वगैरे वापरू नका, फक्त पेन्सिलने करा. परीक्षक ते तपासतो आणि पुढे जातो. म्हणजे तुमचा परीक्षकाला काय हवंय, तुमचे महत्वाचे उत्तर, बस तुम्ही ती दिशा देऊन टाकता त्याला, डायरेक्शन. इकडे जाऊ नका सर, हे बघा हे बघा, तो उतरत जातो पटापट आणि गुण देऊन जातो. तर चांगले गुण मिळतात. भीतीमुळे पोटात गोळा येतो किंवा हात थरथर होते, अशा वेळी मनावर ताबा कसा ठेवायचा? फार सोपी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, मी स्वतःशी कमिटमेंट करा की मी परीक्षार्थी आहे, मी विद्यार्थी आहे, मला ही परीक्षा द्यायची, मी पहिल्यांदाच परीक्षेला जात नाही. ही भीती तुम्ही स्वतःच मनातून दूर करू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, की मी या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाणार आहे, पहिली गोष्ट.
भीती येते काय येते की आपल्याला हे प्रश्नाची उत्तरं माहित नाहीत आणि तोच प्रश्न आला तर म्हणून भीती निर्माण होते. मला सगळं येतंय, मी चांगल्या पद्धतीने लिहिणार आहेत, ही कमिटमेंट स्वतःची करा. ती केली की सगळी भीती दूर जाते. त्यामुळे भीतीचा गोळा यायचे काही कारणच नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये, माणसाची दोन मन आहे, एक सबोध मन आणि एक अबोध मन, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. येस. बऱ्याचशा गोष्टी आपल्या अबोध मनात जेव्हा जातात ना, त्या कधी निघत नाहीत. त्या कोणीतरी घालून दिलेल्या असतात. कोणी सांगतं परीक्षा कठीण असते, आई वडील सतत सांगतात चांगले एवढे मार्क मिळाले पाहिजे. तर पालकांनी सुद्धा या गोष्टी मनात ठेवल्या पाहिजे स्वतःच्या, आणि मुलांच्या मनात नक्कीच भरवले पाहिजे, बाळ तू चांगल्या परीक्षेने पास होणार आहेत, तुला चांगले बेटा चांगले गुण मिळणार आहेत, आणि जे मिळतील ना ते गुण आम्ही समाधानी असू. तर अजून तुला पुढची परीक्षा आहे ना, पुढच्या वर्षी आहे, पुढे संधी आहे ना तुला आणखी गुण मिळवायचे. तर हा आशावाद सुद्धा पालकांचा मुलांच्या आत्मविश्वासाला आणि भयभीती दूर करण्याला काय ठरू शकतो, प्रेरक ठरू शकतो. सर, परीक्षेच्या आधी पालकांनी मुलांशी कसं वागलं पाहिजे? पालक म्हणून मी म्हणतो, पालक निसता घरातला पालक नसतो, शाळेतला शिक्षक हा पालक असतो. कुटुंबातली सगळीच माणसं आपली पालक असतात. पहिली एक गोष्ट सांगतो की पालक मोठे असतात, त्यांनी या परीक्षा दिलेल्या असतात, आणि म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना, ज्याला आपण टॉर्चर करणं, हॅरिसमेंट करणं, इतके गुण मिळालेच पाहिजे, इतके टक्के मिळालेच पाहिजे, हा अट्टास ठेवू नये. बेटा तुला ह्या परीक्षेत मिळले एवढे, जे मिळतील त्यात आम्ही समाधानी असू, तुला अजून आयुष्याच्या खूप परीक्षा द्यायच्या आहे, पण तू चढत्या श्रेणीने, चढत्या क्रमाने तुझी गुणवत्ता काय कर, डेव्हलप करत चाल. हा आशावाद दिला पाहिजे. पालकांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. एक दुसरी गोष्ट, या अनुषंगाने परीक्षेचा काळ येतोय, तो तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या आहार शैलीमध्ये सुद्धा पालकांनी सुद्धा या काळामध्ये मसालेयुक्त पदार्थांचं जेवण देता कामा नये. रात्री झोपताना थोडस दूध पिऊनच झोपलं पाहिजे. थंड दूध, म्हणजे थंड म्हणजे फ्रीज मधलं नाही, साधं. त्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे होणारी जे प्रॉब्लेम आहेत ते होणार नाहीत. ऍसिडिटी झाली की डोकं उठतं, दुखतं, मनाची चिडचिड होते. तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणून जेवण आणि जीवन हे दोन्हीही परीक्षार्थी म्हणून त्याच्याकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजेच मनस्वास्थ्य लाभेल, मन शांती लाभेल, आणि जे तुम्ही वाचन कराल, जे तुम्ही नजरे घालून, डोळ्या घालून घालाल, त्याचं आकलन आणि त्याचं स्टोरेज, ज्याला आपण म्हणतो की आम्ही त्याला भाषेमध्ये ग्रहण क्षमता म्हणतो, धारण क्षमता म्हणतो. ग्रहण म्हणजे स्वीकारणं, धारण म्हणजे साठवून ठेवणं आणि तेच पुन्हा आठवणं, हे चांगलं होऊ शकतं. तर परीक्षेच्या काळात मुलांनी तंदुरुस्त कसं राहायचं, त्यांचं मीन्स नीट कसं राहायचं, त्याच्याने त्यांना काही टेन्शन नाही येणार परीक्षेच्या. ह्या काळामध्ये फारसा शारीरिक व्यायाम होणार नाही. बरोबर. त्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. या काळामध्ये 2 मिनिट 10 मिनिट होईना तुम्ही समोर दिवा लावा, मेणबत्ती लावा, विशिष्ट अंतरावर ठेवा, दोन्ही डोळ्यांचं लक्ष त्या एका वातीवर स्थिर करा. काही वेळ अशी धारणा जर तुम्ही केली तर तुमची एकाग्रता वाढते, मनाचं केंद्रीकरण होतं. तीच गोष्ट अभ्यासाला लागू होते. तुम्ही जे वाचतात ते ग्रहण क्षमता वाढते तुमची. हो, बरोबर. आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये सगळं काही आठवतं तुम्हाला. ही गोष्ट फार महत्वाची. बऱ्याचदा काय होते, उत्तर पाठ असूनही पेपर लिहिताना ते लक्षात येत नाही, किंवा प्रश्न सुटतात, पेपर कव्हर होत नाही. यासाठी रायटिंग प्रॅक्टिस कशी करावी? 2 गोष्टी अभ्यासामध्ये, जसं वाचन आहेत तसंच लेखन आहेत. वाचताना आणि लिहिताना काय फरक होतो? वाचताना फक्त डोळेच काम करतात, लिहिताना डोळे काम करतात, हात काम करतात आणि मनही काम करतं. 3 डायमेन्शन. त्यामुळे काय होतं की ह्या 3 गोष्टींनी तुमच्या स्मरणाची क्षमता ही 80% असेल तर ती 100 वर जाते.
70 असेल तर ती 90 वर जाते. 10 ते 20% धारण क्षमता आणि ग्रहण क्षमता वाढते तुमची. त्यामुळे विस्मृतीपासून तुम्ही दूर जाता, स्मरण पक्क होतं. त्यामुळे मी आधीच सांगितलं की जे कठीण विषय जातात, जे सूत्र आठवत नाहीत, ज्या संज्ञा आठवत नाही, भिंतीवर, घरात, दारात कुठेही लिहून ठेवा. हो बरोबर. येता जाता बघता येतं. अभ्यास करताना जर बसून कंटाळा आला तर फेऱ्या मारत वाचन करा. आणि तुम्ही जे प्रश्न मला विचारला की आठवत नाही, समजा तुम्ही काहीतरी एखादं सूत्र पाठ करतात, एरझारा मारा आणि पाठ करा. असं का बरं? एरझारा करताना काय होतं की तुमचं लक्ष एकदम चांगल्या पद्धतीने केंद्रित होतं. आणि जेव्हा तुम्ही वर्गात लिहितात तेव्हा तुम्ही चालण्याची ती मुवमेंट तुम्हाला स्मरणात येते. आणि अरे हा, हे आपण असं पद्धतीने पाठ केलं होतं, ते आठवतं. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट माणूस जगण्याची, जीवनाची कुठेतरी जोडत असतो. कशाची तरी एक आपली कमिटमेंट होत असते. अरे त्या झाडाखाली नाही का आपण बसलो होतो, तेव्हा त्या सरांनी ती गोष्ट सांगितली होती, गोष्ट सगळी आठवते. ते झाड आठवलं की गोष्ट आठवते. संदर्भ काय असतात की माणूस नेहमी आपल्या स्मृतीने काही संदर्भ मनाशी जोडत असतो. जसं एखाद्या नव्या शहरात जाताना तुम्ही एखादा चौक ध्यानात ठेवतात, एखादा बोर्ड ध्यानात ठेवतात, एखादं झाड ध्यानात ठेवतात, एखादा गड किल्ला असेल, काहीतरी खूण असते, ती खूण तुम्ही मनाला काय करतात, आपल्याला इथे यायचे. तुम्ही कुठे गेलात तरी तुम्ही चुकत नाही. तीच गोष्ट अभ्यासाची, मानसशास्त्रामध्ये हीच गोष्ट की मन कुठंतरी जोडा. मेन पॉइंट मनाशी राहिला की तुम्ही तिथे येऊ शकता. त्याच्यामुळे विस्मृतीचा काही प्रश्न नाही. सर, तुम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी काय टिप देणार? मी ह्याच टिप देईल आता परीक्षेसाठी देणार की तुमचा पेपर, त्याला असणारे गुण, त्याला मिळणारा वेळ, याचं गुणोत्तर काढा. म्हणजे तुमच्या हातामध्ये किती मार्कासाठी किती वेळ मिळतो. समजा मला 1 मिनिट वेळ मिळाला तर मला 1च गुण मिळणार आहेत. 1 मिनिटामध्ये 1 गुणाचं उत्तर मी लिहिलंच पाहिजे. कदाचित ते पाऊण मिनिटातच झालं पाहिजे. कारण त्या प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर मला ते चेक करताना मला तो राखीव वेळ मला वापरता येईल, हे झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, चांगले जे मुद्दे आहेत मी आता जे सांगितले तुम्हाला की ते मुद्दे हायलाइट करत चला. अक्षर स्वच्छ करा. एका पानावर पहिला प्रश्न लिहिला, मध्ये दुसरा लिहायचा असेल किंवा त्याचा सेक्शन अ लिहिला, ब लिहायचा असेल तरी खालच्या 2 ओळी ब्लँक सोडा. नीट अँड क्लीन पेपर लिहायचा. परीक्षकाला समजतं की आता दुसरा भाग सुरू झालाय, नाही तर त्याच्यातलं अ मध्ये ब मिसळतो, कळत नाही. 2 लाईन मोकळ्या सोडा, पुन्हा ब लिहा, पुन्हा जागा असेल तर पुन्हा ते करा. नवीन प्रश्न असेल तो खाली सुरू करू नका, दुसऱ्या पेज सुरू करायचं. स्वतंत्र पानावरच तो पेज, दुसऱ्या पानावरच काय आला पाहिजे प्रश्न स्वतंत्र. उपभाग असेल तर ते क्रमाने आले पाहिजे. सर, तुम्ही जसं बोलले होते की जास्त तिखट वगैरे मसालेदार काही खायचं नाही, का बरं असं? पण फार सोपी गोष्ट सांगतो बाळांनो, परीक्षेच्या काळामध्ये तुमच्या शारीरिक हालचाली कमी होतात आणि कमी झाल्याच पाहिजे. स्नायूवर ताण आला की तो मेंदूवर येतो आणि मग मेंदूला विश्रांतीची गरज हवी असते. हे जसं शरीर विज्ञान सांगतं तसं आहार विज्ञानामध्ये हे सांगितलं गेलं की परीक्षेच्या काळात, ह्या दरम्यान, इथून पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 6 तास, किमान कमीत कमी 6 तास झोप मिळाली पाहिजे, सलग झोप. मग ती झोप येण्यासाठी तुमचा आहार आणि विहार, तुम्ही खूप चाललात तर तुम्ही 8 तास झोपाल, 9 तास झोपाल. म्हणजे तुमचं वेळापत्रक बदललं, पुन्हा जे केलेलं आहे त्याला म्हणजे वेळ कुठेतरी ओव्हरलॅप होणार, वेळ मिळणार नाही एखाद्या विषयाला. आणि म्हणून आहारामध्ये या काळामध्ये तिखट पदार्थांचं सेवन कमी करा, मसालेयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा. जे पचनाला, डायजेस्ट सिस्टीमसाठी जे कठीण जातात, उदाहरणार्थ बटाटा असेल, उदाहरणार्थ मांसाहारी असेल तर मांस असेल, तर ह्या गोष्टी ह्या काळामध्ये वर्ज्य केल्या पाहिजे. आणि मसाल्यामुळे, तिखटामुळे काय होतं, ऍसिडिटी वाढते, पित्त वाढतं. पित्त वाढत गेलं की मग डोकं दुखायला लागतं किंवा झोप येत नाहीत, अस्वस्थता वाढते. मनाची अस्वस्थता झाली की तुमचं कशात लक्ष लागत नाही. म्हणून आहाराकडे ह्या काळामध्ये लक्ष दिलं पाहिजे. म्हणून एक सांगितलं की जेवणानंतर जेव्हा रात्री झोपतात तुम्ही तेव्हा 1 कप भर दूध घ्या.
जे आहे अशा पद्धतीचं गार दूध घ्या आणि पिऊन टाका. त्याच्यामुळे काय होईल की जरी थोडीशी ऍसिडिटी झाली असेल निघून जाईल. ती ऍसिडिटी शांत होते आणि तुम्हाला रिलॅक्स म्हणजे तत्काळ झोप लागते, शांत झोप लागते. सर मग नेमकी खायला काय पाहिजे? या काळामध्ये खायचा जर प्रश्न आला, मी फार सोपं सांगेल की या काळामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो सॅलड खा. नसेल तर ज्याला आपण मुगाची डाळ असेल, मुगाची डाळ टाकून थोडीशी खिचडी करा, त्याच्यात हिरव्या चटण्या टाकू नका, मसाला टाकू नका. इतके साधे पदार्थ किंवा ज्याला आपण काय म्हणतो लिक्विड याच्यामध्ये येतात फॉर्म मध्ये, पेय असतात जे सूप सारखे, ते पदार्थ बनवा. डाळीचं सूप बनवा, नागलीचं बनवा. उलट ते एनर्जी बी आहे आणि पचनाला एक सूप आहे. संध्याकाळची हो अशा पद्धतीने करा. सर जे पेपर चेक करतात ते टफ करतात की इझी वेनी करतात? फार सोपीशी गोष्ट की पेपर तपासणं म्हणजे काय आहे, प्रश्न काय आणि प्रश्नाची उत्तर काय. आता एखादा प्रश्न आला विज्ञानामध्ये, मलेरियाची लक्षणं सांगा. मलेरियाची 10 लक्षणं असतील, मिनिमम तुम्ही 7 तरी लक्षणं सांगितली पाहिजे. त्याला 5 मार्क दिलेले आहे. तर परीक्षक तपासताना काय करतो, ती लक्षणं बरोबर आहेत का, किती लिहिली, त्याचबरोबर किती बरोबर आहे त्याच्यानुसार तो गुणदान करतो. आणि म्हणून परीक्षकाला आपण लिहिलेलं उत्तर कळावं याच्यासाठी मलेरियाचं हे एक लक्षण आहे. जे लक्षण आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा पेन्सिलने. म्हणजे काय होतं की परीक्षक इकडे तिकडे मध्ये जर शिरतो ना, तेव्हा तुमचा रस्व दीर्घ चुकलेला असतो, तो पटकन कळतो. रस्व असेल तर तिथे दीर्घ येतो, तो त्याच्या डोळ्यात भरतो, तो लगेच टिक करतो. म्हणजे शुद्ध लेखनाच्या किंवा स्पेलिंग मिस्टेकचे काय होतात, गुण कमी होतात. मग म्हणून तुम्ही जर उत्तर व्यवस्थित लिहिलं ना, अधोरेखित केलं, आणि पुन्हा मी सांगेल अ भागाचे 1, 2, 3, 4 असे उत्तर एका वाक्यात जरी असेल ना, तरी एक लिहिलं की खालची एक ओळ कोरी सोडा. म्हणजे काय होणार नाही, मिक्स होणार नाही आणि परीक्षकाच्या ध्यानात येईल हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, आणि गुणदान अशा पद्धतीने चांगलं होईल. धन्यवाद सर, तुमच्या मार्गदर्शनामुळे आमच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या. नियोजन केलं तर विजय निश्चित आहे हे आज मला उमजले. तुम्ही दिलेल्या टिप्स आम्ही नक्की अंमलात आणू. धन्यवाद. महाडिक सर, तुम्ही तुमचा एवढा किमती वेळ काढून आम्हाला एवढं सांगितलं. तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांकडून तुमचं ऋणी आहोत. माझ्या मते माझ्याकडून सर्व मित्र आणि मैत्रिणींना येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चालेल.